नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। आत्ताची मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावरती आता येणार 10वा हप्ता। हा जो 10वा हप्ता आहे कोणाला येणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे, किती येणार आहे, याविषयीची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर मिळणार आहे। आजच सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना अदितीताई तटकरे यांनी सांगितलं 10व्या हप्त्याची तरतूद करण्यात येणार आहे। आता 10व्या हप्त्याचं नियोजन चालू झालेलं आहे। आता 10वा हप्ता जो आहे स्टेप बाय स्टेप एका जिल्ह्यात 10 जिल्ह्यांमध्ये डेबिट करण्यात येणार आहे। आणि हा हप्ता जो आहे कोणत्या महिलांना येणार आहे, हा हप्ता कोणत्या जिल्ह्यात अगोदर येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 8 ते 9 हप्ते मिळालेले आहे आणि आता 10व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। लाडक्या बहिणींना आता मोठा सण येत आहे। बघा, होळी झाली, आता होळीसाठी आपल्याला 8वा आणि 9वा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे। 8वा आणि 9वा हप्ता मिळून सरकारने आपल्याला पैसे दिलेले आहे। 3000 रुपये सरकारने खात्यावरती पाठवलेले आहे। त्याचबरोबर साडीसुद्धा 26 जानेवारीला वाटप करण्यात आलेली आहे। रेशन दुकानातून ती आपल्याला घ्यायची होती। बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 7वा 8वा हप्ता जो आहे तो आला आणि बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 8वा 9वा हप्ता जो आहे तो आलेला आहे। परंतु बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत हप्ता आलेला नाही आहे। त्यांनी काय करायचं याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, आता 10वा हप्ता तुमचा या तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहे। तारीख देखील ठरलेली आहे। आत्ता जे आहे सण येत आहे, गुढीपाडवा येत आहे आणि मराठी माणसांचा हा जो सण आहे हा नवीन वर्ष सुरू करणारा सण आहे। या नवीन वर्षात आपल्याला सरकारने एक आनंदाची बातमी अजून घेऊन आलेला आहे। आता 2 हप्त्याची तरतूद झाली नाही झाली तर आपल्याला अजून 1 हप्त्याची तरतूद ह्याच महिन्यामध्ये आपल्याला करणार आहे सरकार। बघा, या तारखेला आपल्याला खात्यावरती पैसे येणार आहे। या तारखेला सरकार आपल्याला 10वा हप्ता देणार आहे। याविषयीची मोठी अपडेट आता सकाळी आपल्याला अदितीताई तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। राज्यातील तमाम अपात्र महिलांना 7 हप्ते गेलेले आहेत, परंतु काही महिला ज्या आहेत त्या अपात्र असून देखील त्यांना आत्तापर्यंत पैसे आलेले नाही आहे। आत्ता या हप्त्याचं स्वरूप कसं असणार आहे तर काही महिलांना 3000 रुपये येणार, काही महिलांना 1500 रुपये येणार, काही महिलांना 4500 रुपये येणार आहे। गॅसची सबसिडी देखील तुम्हाला याच बरोबर मिळणार आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अगदी महत्त्वाची माहिती आहे आणि व्हिडिओ देखील खूप छोटा आहे, त्यासाठी पटकन व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत तुम्हाला 9 हप्ते मिळाले, परंतु 9वा हप्ता जर कोणाला मिळाला नसेल, 8वा हप्ता जर कोणाला मिळाला नसेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला नक्की सांगेल। 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो आत्तापर्यंत महिलांच्या खात्यावरती आलेला आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चचा 9वा हप्ता महिलांच्या खात्यावरती येऊन पडलेला आहे। 3000 रुपये प्लस गॅस सबसिडी 4000 रुपये महिलांच्या खात्यावरती आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला काही महिलांना फक्त 1500 रुपये हप्ता मिळालेला आहे, प्लस त्यांना गॅस सबसिडीचे 1000 रुपये मिळालेले आहे। ते दोन्ही मिळून त्यांना 2500 रुपये खात्यावरती आलेले आहे, बरोबर। आत्ता तुम्हाला 1500 रुपये मिळणार, 3000 रुपये मिळणार का तुम्हाला 4500 रुपये मिळणार, याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आत्ता जर तुम्हाला 9 हप्ते कंप्लीटली मिळालेले असतील आणि 10व्या हप्त्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल आणि तुम्ही घरातून तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला ज्या आहे या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही, तुम्ही फक्त 2 महिला असतील तर या योजनेचा तुम्हाला फायदा होणार आहे। आणि जर तुम्ही 2 महिला असेल घरातून तर तुम्हाला गॅस सबसिडी मिळणार नाही। 1 महिला एका घरामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असेल तर तिला गॅस सबसिडी ही जी आहे ती फ्री मिळणार आहे। म्हणजे तिला हा जो 10वा हप्ता आहे, 10व्या हप्त्याचे 1500 रुपये प्लस तिला गॅस सबसिडी म्हणजे असे 2500 रुपये तब्बल तिच्या खात्यावरती येणार आहे। परंतु 9वा हप्ता जर त्या एखाद्या महिलेला मिळाला नसेल तर त्या महिलेला 9वा हप्ता 1500 रुपये, 10वा हप्ता 1500 रुपये आणि गॅसची सबसिडी मिळून असे 3 ते 4000 रुपये खात्यावरती येणार आहे। म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सबसिडी जी आहे ती 1000 रुपये असे मिळून 4000 रुपये खात्यावरती महिलांच्या येणार आहे। तर बऱ्याच महिलांना हे पैसे वाटण्याचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळं आहे। काही महिलांच्या खात्यावरती 1500, काही महिलांच्या खात्यावरती 3000, काही महिलांच्या खात्यावरती 2500 रुपये देखील येऊ शकतात। 2500 रुपये कसे येऊ शकतात तर तुम्हाला एका हप्त्याचे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सबसिडी तुम्हाला मिळणार आहे।
त्यानंतर बऱ्याच राज्यातील अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत होता, तर आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बरेच जिल्हे आहेत त्यामध्ये अगोदर हा हप्ता जो आहे तो सोडण्यात येणार आहे. त्या जिल्ह्याचं तुम्हाला थोडक्यात नाव मी सांगते. पुणे आहे, नंदुरबार आहे, नांदेड आहे, बीड, परभणी, कोल्हापूर, सोलापूर यासारख्या, रत्नागिरी आहे, यासारख्या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे सोडण्यात येणार आहे. तर बघा, या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे का सोडण्यात येतात, तर इथे जो आहे जो मागास भाग आहे, म्हणजे ज्या भागाचा विकास झालेला नाही आहे, आदिवासी वर्ग जास्त प्रमाणात आहे, त्या लोकांना इथे हप्ता जो आहे तो जास्त प्रमाणात वाटला जातो, म्हणजे लवकर दिला जातो. आता जर तुम्हाला हप्ता आला नसेल आत्तापर्यंत, तर एक काम करा, तुम्ही पोस्टामध्ये जा आणि पोस्टामध्ये तुमचं खातं जे आहे ते उघडून घ्या. पोस्टात खातं उघडल्यानंतर तुम्हाला तुमचे इथून पुढचे हप्ते जे आहे ते वेळेवरती येणार आहे. आणि जर आता तुमच्या घरामध्ये मुलगी असेल, तिचं वय जर 21 झालं असेल, तर तिला जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये फॉर्म भरला तर तिला पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू होणार आहे. परंतु आत्ता जर तुमच्या घरामध्ये 65 वर्षाची महिला असेल आणि त्यांचं वय आता 66 झालं असेल, तर त्याला या योजनेतून बाद होत आहे. ही जी योजना आहे वय वर्ष 21 ते 65 वयोगटापर्यंतच्या महिलांसाठीच आहे. 65 वयोगटापर्यंत महिलांसाठी का आहे, तर या महिला ज्या आहेत त्यांचा दवाखान्याचा खर्च, त्यांचा स्वतःचा खर्च जो आहे त्या स्वतः भागवू शकतील, यासाठी ही योजना जी आहे ती राबवलेली आहे. आणि बऱ्याच गोरगरीब महिला आहे, त्यांना या योजनेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, फायदा व्हावा, यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे. आत्ता गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी सरकार आपल्याला हप्ता घेऊन आलेला आहे. या हप्त्यामध्ये आता काय काय देणार आहे याची प्रतीक्षा जी आहे ती लाडक्या बहिणींना लागलेली आहे. आत्तापर्यंत आपल्याला सरकारने 2-2 हप्ते एका वेळी दिलेले आहे आणि हीच मोठी आनंदाची बातमी आहे. आता असंही होऊ शकतं आपल्याला 2 हप्ते 10वा आणि 11वा हप्तासुद्धा आपल्या खात्यावरती येऊ शकतो, याचं काहीही सांगता येत नाही आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर खात्यावर हप्ता आला नसेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देणार आहे. आणि हा जो हप्ता आहे तो फक्त पात्र महिलांनाच येणार आहे. अपात्र महिलांच्या खात्यावरती हा हप्ता येणार नाही, किंवा हा हप्ता न येण्याचा त्यांना कुठलाही मेसेज येणार नाही. तुम्ही बाद झाला आहात हा असा कुठलाही मेसेज त्यांना येणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर काहीही अडचण असेल लाडकी बहीण योजनेविषयी, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.